आज या जेवणासाठी शिळी भाकरी आणि हरभऱ्याची भाजी, शिळी भाकरी आणि भाजी, चपाती शिळी कडक कडक मस्त केलेली. नमस्कार मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. सगळ्याला गुड आफ्टरनून. टायमिंग दुपारचा झाला आहे. काल गेलतो कार्यक्रमाला, यायला उशीर झाला. उठलं, आंघोळ केली, आता जरा कणकणीच आली. आईला दिली तर सकाळी चहा करून, परत काही केलंच नव्हतं. मी भाजी रात्रीची फ्रीजमध्ये ठेवलेली, भाकरी पण एक आहे इथं. आई म्हणली भाकरी पण नको करायला, मग भात घातलाय थोडा शिजायला, कारण म्हणली शिळं नको म्हणली. त्याच्यामुळं तिला सकाळी चहा बिस्किट दिलं तर आल्यावर झोपलो होतं. आता चांगला दुपारच्या 2चा टायमिंग झाला आहे. कणकणी झाली तेव्हा जरा, आज लईच कणकणी आली जागरण ह्यानी. त्याच्यामुळं मग आई म्हणली नको भाकरी बिन हे करायला, आईच खाऊ. कालची भाकरी झाकून ठेवलेली चांगली होते, 2 केले त्याच्यात 1 राहिलेले. आणि भाजी पण काय फ्रीजमध्ये ठेवली होती, त्याच्यामुळं काही खराब नाही झाली. गरम केली गॅसवर आता भाकरी. आई तर म्हणली नकोच, मला नुसते भात कर, म्हणून भात शिजा घातलाय. मला आहेत ह्यात चपात्या, इथं चपातीच खाणार आहे मी. चपात्या तिथे चपातीच खाणार आहे, शिळ्या वाढवल्या कडक मस्त केलेल्या, हेच खाणार आहे. चपाती एक पण वाया झालेली नाही, सगळ्या चपात्या घेतलीच खाणार एक चपाती. एक चपाती वाया गेली. गहू महाग आणलं होतं ना, त्याच्यामुळं चपाती वाया नाही घालवायची. शिळी कडक कडक चपाती खायला पण चांगली लागते. आई म्हणली भातच कर थोडा. भात शिजत आलं, भाजी तो दही आहे पण थोडं. गुलाबजामुन दिलं तर घेतात आहे मी. ह्याच्यात दही पण आहे थोडं, दही चटणी खायला. फ्रीज असल्यामुळे तरी ताईने फ्रीज दिल्यामुळं लई खराब होत नाही, नास होत नाही, त्याच्यामुळं राहिलं ह्याच्यात. नाहीतर कुठली भाजी राहायला खराब झाली असते भाजी सगळी. घरी केलेले गुलाबजामुन 5 दिल्यात. तर या मित्रांनो, आम्ही जेवण करायला लागले. टायमिंग झाला दुपारचा, काठा आलता मला जरा पडलो. बघत गुलाबजामुन दही आहे बघ थोडं घ्यायचं, दही आहे थोडं. भाकरी कसल्यामुळे शिळीच भाकर भातच केलाय थोडा.
चटणी राखली लाल चटणी काढून आणायची झाल्या चपाती तर या मित्रांनो जेवायला दही चटणी शिळी भाकरी काय बी नाश्ता केल्यावर तुला जेवती लय उशिरा तिला काही चहा करून प्यायचा मला तर गॅस पेटावा येत नाही गॅस पेटावा येते शक्य म्हणजे मी इकडे तिकडे गेलो तर चहा तर घरचे भाजी देऊ बस ते खा दे ते खा दे मोठं ताट घ्यायची ह्याच्यात ठेवलं होतं अंड्याला फ्रीज दिलाय ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे तर राहते या कपाट एक जण म्हणलं देतो थोडं पैसे कपाट घेऊन ते कापड असते इथं पडते घरात भाजी चांगली झाली चांगली झाली भाजी जनाबाई दिली थोडी आमचा हरभरा पेरला तर एवढा एवढा चाला त्याला पेरल्यापासून पुन्हा पाऊसच पडला ना साखर देऊ का भाजी घ्यायची साखर देऊ का भाजी घ्यायची साखर देऊ का भाजी घ्यायची देऊ साखर नाही देऊ थोडं बस आता उद्या एखादंच आहे रविवारी महाशिवरात्र आहे भात ठेवतो काढून संध्याकाळची तुला भात काढून ठेवतो म्हणजे संध्याकाळची कुठं नाही चमचे एवढं गोळाचा बाप काय भात झालं मला राहू दे काय खायचं आहे का
देऊ का तुला भात देऊ का संध्याकाळच्या मग भात बस का भाकर करायची संध्याकाळच्या आई जेवतच नाही टचून जेवायचं पाणी टचून प्यायचं उन्हाळ्याचा दिवस नाही तर पुन्हा ते शरीरातलं पाणी कमी झालं पाणी पाणी काय तासाला किती पाठी रोड ठेवायचं विचारा पाणी प्यायचं उन्हाळ्यात जास्त दिवस आहे सर्दीच्या किती गोळ्या खाल्ल्या तरी हेच होते या चला मित्रांनो झालं आमचं जेवण मला जायचं आता संध्याकाळच्या व्यायला भात करून भातावर चालते म्हणली संध्याकाळच्या काय खातच नाही ती देऊ का गुलाबजाम घातलं नको काय फ्रीजमध्ये ठेवतो उघडून घेऊ हो पुन्हा खा चला आमच्या जेवणाचा रेसिपी कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू पुढच्या महिन्यात तोपर्यंत धन्यवाद बाय